रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे। सुमारे 75 ते 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट मानला जात आहे। IMDbने महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे। विदर्भातील येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यातील आपले सरकार पोर्टल अचानक बंद पडल्याने महा ई सेवा केंद्राचे काम ठप्प झाले। विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांना शासकीय कामांमध्ये अडथळे येत आहेत। नसरापूर येथील गंभीर अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे। आरोपी विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे। पुण्यातील विविध प्रकल्पांमुळे शेकडो जुनी झाडे तोडली जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नियमांचे पालन न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। क्रीडा क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। रिलायन्स जिओने आपला लोकप्रिय 209 प्रीपेड प्लॅन बंद केल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे। या प्लॅनमध्ये कमी किमतीतील दररोज 1 GB डेटा मिळत होता, त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात वापरला जात होता। पुण्यातील नवले ब्रिजवर कंटेनर आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला। या चालकाचा मृत्यू झाला असून हा परिसर पुन्हा अपघातप्रवण ठरला आहे। इंडियन रेल्वेजने वंदे भारत घटनेनंतर प्रवाशांना महत्त्वाचा इशारा दिला आहे। ट्रेन थांबली असती तरी विनाकारण खाली उतरू नये, कारण स्वयंचलित दरवाजे अचानक बंद होऊ शकतात। अलीकडील घटनेत वडील उतरल्यावर ट्रेन सुटल्याने मुलगी डब्यात एकटी राहिली होती, त्यामुळे सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी पडत असल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढत आहे। शेतीवर अवलंबून असलेले उत्पन्न अनिश्चित असल्यामुळे अनेक युवक शहरांकडे नोकरीच्या शोधात जात आहेत।